आपण पाहतात RZ24 मराठी न्यूज. आपली माती आपली माणसे. आमच्या भास्करराव जाधवांनी या संदर्भात अनेक गोष्टी मांडल्या. मांडता त्यांनी वडेट्टीवार साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील विषय या ठिकाणी मांडला. भास्कररावांनी टिपू सुलतानचा विषय देखील या ठिकाणी मांडला. पहिल्यांदा तर मी एक गोष्ट सांगतो की आमचा आक्षेप कशाला आहे. तर टिपू सुलतान चांगले होते का वाईट होते याच्यावर आक्षेपच नाही, त्याच्यावर चर्चा कितीही करू. आक्षेप या गोष्टीला आहे की ज्यावेळेस कोणी हे म्हणतं की टिपू सुलतान छत्रपती शिवरायां एवढे मोठे राजे होते, याला आक्षेप. यावेळी असं म्हटलं जातं की छत्रपती शिवरायां एवढाच गुणगान टिपू सुलतानचा केला पाहिजे, याला आक्षेप. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, दुर्दैवाने या देशाच्या इतिहासाशी जी छेडछाड करण्यात आली त्यामध्ये वर्षानुवर्ष आम्हाला हे शिकवलं की टिपू सुलतान महान राजे होते, पण हे कधी सांगितलं नाही की 75,000 हिंदूंची आणि 33,000 नायरांची कत्तल करणारे देखील तेच टिपू सुलतान. नाही शिकवलं आम्हाला. ते इंग्रजांशी लढले सांगितलं, पण कशा करता लढले? स्वतःचं राज्य वाचवायला लढले. आता खरा इतिहास ज्यावेळेस सापडतोय आणि तुमच्या माहिती करता वर्षानुवर्ष या देशामध्ये सरकारने 70 वर्ष NCERTच्या पुस्तकामध्ये मोगली साम्राज्याला 17 पानं दिली आणि छत्रपती शिवरायांना 1 पॅरेग्राफ दिला. 1 पॅरेग्राफ. आता मोदी सरकारने या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या मराठ्यांच्या इतिहासाला NCERT मध्ये 20 पानं दिल्यात. 20. योग्य वेळी जर आपण नीट इतिहास शिकवला असता तर या देशातल्या एकाही मुसलमानाने औरंगजेबाला आपला हिरो म्हटलं नसतं. पण आपण खरा इतिहास काय आहे तो कधी शिकवलाच नाही. आणि म्हणून मला त्याच्याकडे जायचं नाही. आपण पुन्हा $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे येऊ परत. असं आहे, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की या देशामध्ये अनेक राष्ट्रभक्त मुसलमान आहेत आणि त्यांच्याबद्दल आमचा कुठला आक्षेपच नाही, बिलकुल नाही. हे लोक या देशाच्या विरोधातल्या लोकांना, या देशाच्या आक्रमणकार्यांना आपला हिरो मानतील. त्यांच्या विरुद्ध आम्ही लढाई करूच, आम्ही सोडणार नाही. आपल्या परिसरातील बातम्यांसाठी संपर्क करा. मुख्य संपादक वसीम शेख. मोबाईल 8149797961. बातम्या आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला